चला आपण सामन्याकडे वळूयात। त्या ठिकाणी आर्या 11 साई आवाज संघाला आपण पाहतोय, स्पॉन्सरशिप असणारा संघ। पहिल्या चेंडूवरती कॉपी बुक स्टाईल अलिबागचा रोहित शर्मा, चेंडू जातोय 1 बाउंस पेक्षा कव्हर, सीमारेषा पार, चौकार। फलंदाज आपण सागर पाटीलला पाहतोय, त्याचं क्रिकेटचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे। पुढचा चेंडू, यावेळचा फटका आपण पाहतोय, वळून खेळण्याचा प्रयत्न, स्वीप केलं होतं, चेंडू ट्रॅव्हल करतो। या ठिकाणी नक्कीच बिहाइंड विकेट एक धाव मिळेल। क्षेत्ररक्षण करत असताना आपण जर विचार केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग, सिंगल, एक धाव तुम्हाला मिळेल। पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूलल्या आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आपण 1 धाव आलेली पाहतोय। यावेळी जर आपण विचार केला तर निश्चितच सागर पाटीलकडे आपण पाहतोय कॉपी बुक स्टाईल क्लासिकल खेळण्याचा तो अंदाज, आणि त्या अंदाजाने त्याने सर्वांना अक्षरशः वेळ लावलाय। पुढचा चेंडू मिराज करत वन्स अगेन, यावेळचा फटका पुन्हा एकदा गॅप स्ट्रोक, चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप पॉइंटच्या दिशेने, मात्र या ठिकाणी चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटला। त्या ठिकाणी मिळणार 1 धाव, कारण फटका जरूर विचार केला तर धावफलकावरती 1 धाव अर्जित केले गेले। सागर पाटीलचा फलंदाजीबद्दल बोलायचं असेल तर पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट, पण नक्कीच एक चांगली सूचना या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांना देतोय। प्रामुख्याने जर आपण विचार केला तर गोलंदाजी करणारा मिरज गरज सुद्धा गेल्या 2 वर्षांमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला आपण पाहिलाय। मोठ्या मोठ्या स्पर्धांमधून एक चांगला परफॉर्मन्स, एक चांगला परफॉर्मर म्हणून मिरज गरजकडे पाहिलं जातं। आणि पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळचा फटका आपण पाहतोय 38च्या बाहेर मारण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू आला, फील्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय, मिडऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि धावफलकावरती धावसंख्या एका धावेनिशी पुढे सरसवण्याचं काम करते आणि धावा जमल्यात। या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 धावा। साहिल खांबे या ठिकाणी स्ट्राईक एंड होल्ड करताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी मिरज खरतला आपण पाहतोय। यावेळेस मात्र आपण पाहतोय अक्षरशः जागेवरती उभं केलं आणि त्यानंतर मात्र मिरज करत कमालीचं कमबॅक। पहिला चेंडू वगळता बाकीचे सर्व चेंडू आतापर्यंत ज्या वेगानं त्यानं हाताळले, ज्या व्हेरिएशनने तो गोलंदाजी करतोय, दॅट वॉज अन अमेझिंग थिंग ऑन अ फील्ड। पुन्हा एकदा मिरज करत राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळचा फटका, वळून खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग खाली, चेंडू 1 बाउंस 2 बाउंस, सीमारेषा पार येतोय, आणखीन एक दर्जेदार चौकार। डीजे षटक क्रमांक पहिल्या षटकाचा अंत चांगला झालाय, सुरुवात चौकाराने आणि शेवट सुद्धा चौकाराने आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 11 फॉर लॉस ऑफ नन अशा पद्धतीनं नवजीवन दिघोडी संघाला आज या 2 फलंदाजांनी संजीवनी चौकार मारत पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये धावा बनवल्यात। यासीन जर आपण सामन्याकडे पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा तितकेच प्रबळ, तितकेच तुल्यबळ असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे टेक्निकल खेळण्याची क्षमता आहे, जे मैदानावरती 38च्या वरून मारण्याचा प्रयत्न करतात। बरेचदा आपण पाहतो की 4 मैदानावरती षटकार मारण्यापेक्षा चौकार मारणारे फलंदाज फार कमी पद्धतीने पाहायला मिळतात। मात्र संयम दाखवला पाहिजे, 38च्या वरून चेंडू जात होता, नक्कीच तुम्हाला 4 धावा मिळतात। आणि अशाच पद्धतीने सागर पाटील पहिल्या चेंडूवरती खेळत होता। षटक क्रमांक दुसरा अतिशय वेगवान गोलंदाज दीपेश, जर्सी क्रमांक 17 एपीटी वेळेचा जर्सी क्रमांक प्रदान केलाय। ज्यावेळेचा चेंडू गती आहे, नक्कीच मी उल्लेख केला होता की दीपेश म्हटल्यानंतर नक्कीच आवाज एक्सप्रेस असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने प्रत्येक झालेल्या स्पर्धेमध्ये तो गती आणण्याचं काम करतोय, लाईन आणि लेंथवरती विचार करतोय आणि प्रतिस्पर्धी असणाऱ्या फलंदाजाला रोखण्याची ही किमया सुद्धा अगदी सहज, अगदी लिहिल्या अशा पद्धतीने करून दाखवतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेचा चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा पहिल्या 2 चेंडूंवरती पूर्णतः या ठिकाणी बीट करणारी ही गोलंदाजी आपण दीपेश गरजच्या माध्यमातून पाहतोय। विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती सागर पाटील बॅकफूटवरती उभा आहे, फुटवर्क करत नाहीये, पदलालित्याचा वापर होत नाहीये आणि त्यामुळे जर आपण विचार केला तर नक्कीच दीपेशला खेळणं
बॅकफूट वरती थोडं कठीण आहे. पुन्हा एकदा दीपेश गोलंदाजीच्या मोर्चावरती राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा शॉर्ट आर्म पुल, चेंडू अजयच्या हात मधून हा चेंडू कॅच सोडली की मॅच. चेंडू जातो डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. म्हणतो मात्र या ठिकाणी चुकी झाली आणि ती चूक किती महागात पडेल. सागर पाटील स्ट्राईक वरती आहे आणि पुढचा चेंडू दीपेश गरजचा. यावेळचा फटका, याला म्हणतात जखमेवरती मीठ सोडलं. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. मात्र करे तो क्या करे असं आपण नेहमी म्हणतो. या ठिकाणी कॅच घेतली असती तर फरक पडला असता. 6 धावा विकेट या मॅच मध्ये नवीन फलंदाज आला असता. मात्र प्रामुख्याने येत आहेत 2 षटकार, चुकीला माफी नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 2 षटकार पाहतोय. दीपेश घरत वन्स अगेन ऑन द बॉल इन मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतो चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं ट्रॅव्हल करतोय. दीपेश घरतला खेळणं पहिल्या 2 चेंडूवरती कठीण होतं. मात्र त्यानंतर जर आपण विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाज हवी होता. मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूवरती फलंदाजाने गोलंदाजावरती आक्रमण केलंय. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 24 धावा. षटकामधील एकमात्र अंतिम चेंडू. ज्यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. हे षटक अजून लांबतंय. एक अतिरिक्त धाव मिळणार आणि धावसंख्येमध्ये होईल बदलाव. पुन्हा एकदा या एका धावेनेशी धावफलकावरती धावा जमताना पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 25 धावा. 25 रन स्कोरबुक अशा माध्यमातून आपण धावफलकावरती येणारी ही धावा संख्या पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न करेल आणि तोपर्यंत मात्र सागर पाटील आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल कारण 1 धाव पूर्ण करतोय. 2 षटकानंतर धावफलकावरती येणारी धावसंख्या 2 षटकांची समाप्ती. 12 चेंडूवरती पहिल्या 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती बनल्या. त्या म्हणजे 26 धावा. 26 कम्स अप. अजूनही 2 षटकं येणं बाकी आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 26 बनलेले आपण पाहतोय आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय आर्या 11 सायावाद संघाचा परेश मैदानावरती पाहायला मिळेल. परेशला आपण या ठिकाणी मैदानावरती गोलंदाजी करताना पाहणार आहोत की कशा पद्धतीनं या ठिकाणी मैदानावरती तो गोलंदाजी करणार आहे. आणि अशा वेळेस आपण पुन्हा एकदा वलटू या क्रिकेटच्या पटलावरती ज्या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज. यावेळेस सागर पाटीलच्या बॅट मधून ट्रेडमार्क शॉट. चेंडू येतोय अगदी समोर व्ही शेप मध्ये. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. जरूर लेदर क्रिकेटच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याचं सिलेक्शन झालंय आणि आपण त्याला खेळताना पाहणार आहोत. मात्र त्याच्याकडे असणारा टेक्निकल स्किल्स, त्याचा फुटवर्कचा वापर, त्याच्याकडे असणारा बॅट स्विंग आपण पाहतोय. आणि आता मात्र ट्रेडमार्क शॉट अगदी बॅकफूट वरती उभं राहून स्टँड अँड डिलिव्हर्ड. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. आणि आता मात्र जर आपण विचार केला तर हा कॅच पुन्हा एकदा संधी होती. आणि आज सागर पाटीलचा दिवस आहे की काय अशा पद्धतीने या ठिकाणी शंका उपस्थित होईल. यासिन सर, तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत आपण मॅच पाहिली, ज्या पद्धतीने सागर पाटीलला जीवनदान मिळतात. यश, बऱ्याच वेळा आपण गोलंदाजांना अप्रिशिएट करतो, फलंदाजांना अप्रिशिएट करतो, परंतु
क्षेत्ररक्षकांना ॲप्रिशिएट करणं राहून जातं आणि क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं आहे, प्रत्येक झेल किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. कारण पिंट्या पाटील सारख्या फलंदाजाला जर आपण जीवनदान दिलं तर तो मॅचमध्ये आपल्याला ठेवेल काय, हा नक्कीच प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांसमोर. यावेळेस व्हॉट ऑन अ फॅन्टास्टिक कॅच ऑफ द डे, क्या बात है, कम ऑन डीजे. पाठी लागणारी फलंदाजी असं वाटलं असेल, सुटकेचा निश्वास सोडला असेल. आता मात्र गोलंदाज परेशानी, किंबहुना आज जर विचार केला तर नवजीवन दिघोडी आपल्या पूर्ण ताकदीने मैदानावरती आलाय. आणि आता मात्र जर विचार केला तर नवजीवन दिघोडी ज्या पद्धतीनं या क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारा, अलिबाग क्रिकेटमध्ये आपलं नाव सर्वाधिक जास्त वेळा घ्यायला भाग पडणारा असा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकवरती होईल बदलाव, आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू मैदानावरती आलाय आणि तो म्हणजेच मिथून. या ठिकाणी आपण पाहतोय मिथून मैदानावरती स्ट्राईकला पाहायला मिळेल. यावेळेचा फुलटॉस चेंडूला केलंय आक्रमण, चेंडू जातोय डीबॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिळेल फक्त एक धाव. जर आपण विचार केला तर झेंड्याला चेंडू लागला असता तर नक्की आपल्या नियमावलीमध्ये नियम होता की षटकार, मात्र झेंड्याच्या त्या बाजूला तुम्हाला मिळेल एक धाव. धबलकावरती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 4 चेंडू आलेत, अजूनही 2 चेंडू येणं बाकी असतील. धबलकावरती 35 धावा आल्या त्या षटकामधील अजून सुद्धा, तर 2 चेंडू येणं बाकी आहेत. आणि त्यासाठी आपण पाहतोय काय मैदानावरती या ठिकाणी जादुई गोलंदाजी होणार का, या गोष्टींकडे आपण पुन्हा एकदा पाहतोय. यावेळेचा फटका आपण पाहतोय, चांगला प्रहार, आणि आता मात्र मिरज घरच्या हातामध्ये चेंडू, आणखीन एक विकेटचा पतंग. कमान डीजे. ज्यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय अलॉंग द कार्पेट, या ठिकाणी खेळण्याचा हा प्रयत्न असेल. मात्र जर आपण विचार केला तर नक्कीच एक चांगलं फील्ड मिरजच्या या माध्यमातून आले. 3 षटकांचा खेळ नक्कीच पूर्ण होतोय. 3 षटकांनंतर धावफलकावरती नवजीवन दिघोडीची ही धावसंख्या या ठिकाणी नवतारुण्य नव चैतन्य देणारी असावी, कारण प्रामुख्यानं आज चांगली फलंदाजी सागर पाटील, त्यानंतर आपण साहिल कांबेची पाहतोय. मात्र जर विचार केला तर एका बाजूने साहिल कांबे टिकून खेळतोय, सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी आलेला हा फलंदाज अंतिम क्षणांपर्यंत धावा किती असतील, 36 धावा 3 षटकांनंतर या ठिकाणी आलेल्या आपण पाहतोय. 3 षटकांनंतर 36 धावा बनल्यात आणि यानंतर मात्र आपण बोलतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 याकडे.
सामन्याकडे आपण पाहू शकतोय ज्या पद्धतीनं क्रिकेटचा खेळ ज्या मैदानावरती बहरलेला पाहायला मिळतोय. वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावरती असणारा त्या ठिकाणी आपल्याला पाहतोय सुमित मैदानावरती आहे. सुमितने स्विच मारलेला फटका युट्यूबला तुम्ही पाहू शकाल. बऱ्याच स्पर्धेमध्ये चांगला खेळतो. समोर खेळण्याची क्षमता, विषेपमध्ये मारण्याची फटकेबाजी, पूल चांगल्या पद्धतीने लगावतो. या बऱ्याचदा आपण पाहिलंय. पुढचा चेंडू या वेळेस मात्र तुम्ही पाहू शकाल पडल्यानंतर हा चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा. पंच निशांत कडवे तुम्हाला पाहायला मिळत आहेत आज या 3 दिवसांमध्ये ऑफिशियल अंपायर यांच्या भूमिकेमध्ये. चेंडूवरती आपण पाहतोय नक्की वाईड आलाय. त्यानंतर जर विचार केला तर स्कोरबुक वरती धावसंख्या 37 लागलेली पाहायला मिळते आहे. या ठिकाणी आक्षेप घेतला गेला गोलंदाजच्या या बॉलिंग मार्क वरती आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा थर्ड अंपायरला नियुक्त केलं जाईल. सामन्याकडे आपण वळत आहोत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. षटका दिलेला पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा. पंचांचा इशारा पुन्हा एकदा की आलेला चेंडू मात्र वाईट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. वन बाउन्सचा हा इशारा या ठिकाणी निशांत कडवेंच्या माध्यमातून आपण पाहिला. तर सुमितकडे ती क्षमता आहे. सुमितला आपण मोठे मोठे लांब लचक पल्ल्याचे षटकार मारताना पाहिलेत. स्ट्राईक वरती सुमित, नॉन स्ट्राईक इन वरती साहिल कांबे. यावेळेचा सुमितचा फटका चेंडू डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करेल. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. वन्स अगेन फिनॉमिनल षटकार. गोलंदाजी करताना आपण गोलंदाजाला या ठिकाणी पाहतो. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस आणखीन एक क्या बात आहे. लांब लचक पल्ल्याचा गगनभेदी गगनचुंबी आसमानाला गवसणी घालणारा षटकार. चेंडू जातोय बाउंड लाईनच्या बाहेर. गोल. ज्या पद्धतीने आज जर विचार केला तर प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला बोल चढवलाय. पुढचा चेंडू यावेळेस आणखीन एक डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून टाटा बाय बाय केलंय मिरटला. चेंडू सीमारेषा पार षटकार. तीन दिवसांमध्ये कालच्या दिवसामध्ये विश्वजित ठाकूरने लागोपाठ 3 षटकार मारले. त्याला तब्बल 66,000 रुपयांचं पारितोषिक त्या 3 षटकारांना दिलं गेलं. रायगड विरुद्ध ठाणे मॅच होती आणि ज्या मॅच मध्ये 5 मिनिटांमध्ये यासिन सर 66,000 रुपये कमवले. या ठिकाणी आपण जर विचार केला तर या ठिकाणी लागोपाठ 3 षटकार आपण पाहतोय. या ठिकाणी सुमित मैदानावरती ज्या पद्धतीने फटकेबाजी करतोय. अब तक 56 धावा धावफलकावरती. कमालीची फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला प्रहार क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू फरार. चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून दर्शक दीर्घ. षटकांमध्ये निश्चितच 50 ते 60 डाबा पाहिल्या असतील. 5 षटकांमध्ये 79 पाहिल्या होत्या. आज या ठिकाणी आपण 60 डाबा पाहतोय. ज्यावेळेस मात्र बॅटची कडा आणि फलंदाज सुमित बॅक टू द पवेलियन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फलंदाज सुमित साठी. कम ऑन डीजे.
धन्यवाद. यानंतर सुमितसाठी टाळ्यांचा आवाज आला पाहिजे मित्रांनो. ज्या पद्धतीने त्यांनी आज या 4 चेंडूवरती घमासान खेळी केली आहे, त्यात 2 षटकार 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश. चेंडू शिल्लक आहे तो म्हणजेच एकमात्र सूरज खांबेला आपण पाहतो. दोन्ही ब्रदर्स, एक छोटा भाऊ तर एक मोठा भाऊ. ज्यावेळेचा चेंडू आपण पाहू शकाल, चेंडू वाईड आहे, पंचांचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये बदलाव पुन्हा एकदा. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 61 धावा, 61 रन ऑन स्कोरबुक अशा माध्यमातून असणारी ही धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. सूरज खांबे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साहिल खांबेला आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती विशाल राणेला. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू, इट्स अन डॉट डिलिव्हरी. 4 षटकांनंतर आपण धावफलकावरती येणारी धावसंख्या पाहतोय तर तब्बल 61 धावा लावल्यात, 62 धावा करायच्यात. 62 रन्स टू विन. 62 धावा या ठिकाणी केल्या जातील का याच्यावरती असणारे प्रश्नचिन्ह. आणि यानंतरची मॅच आपण अनाऊन्स करूयात. यानंतरचा मी टॉस साठी अनाउन्स करत आहे. या ठिकाणी आपण पाहतो यानंतरची मॅच माऊ 11 तळ विरुद्ध अमृत स्पोर्ट्स सासवणे. या 2 संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की प्लीज तुम्ही टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. यानंतर आपण जर विचार केला तर धावसंख्येची गरज आहे. 62 धावा, 62 रन्स टू विन इन 24 डिलिव्हरीज. यानंतरची रस्त्यामध्ये जी वॅगनर तुम्ही पार्क केलेली आहे स्काय ब्लू कलरची, ती तिथून पुन्हा हटवा लवकरात लवकर, कारण एक गाडी तिथून पास होणार नाहीये. टँकर या ठिकाणी येत आहे आणि त्यांना जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची आहे. तुम्हाला विनंती असेल जी वॅगनर त्या रस्त्यामध्ये रोडला पार्क केले बाजूला, ती तिथून काढून या ठिकाणी थोडी बाहेर लावा. धन्यवाद. हॅलो हॅलो चिक. हम मैदान में चलते हैं जहां पे 62 रनों की जरूरत. 4 ओवर का ये मुकाबला. सलामी बल्लेबाज के रूप में सौरभ गवाणकर और उनके साथी बल्लेबाज गौरव राउल, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर में सूरज के ऊपर सूरज खांबे 10 नंबर की जर्सी परिधान किए हुए. और देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग की सजावट की है. पहले स्लीप में एक फील्डर तैनात है, उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट, बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक शॉर्ट कवर मिड ऑफ और शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग और एक लॉन्ग ऑन 30 गज के दायरे के बाहर.
हर ओवर में तकरीबन यहां पे 15.25 के औसत से रन बनाने हैं। हर ओवर में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो यह मैच भी जीता जा सकता है। जी हां, पहली गेंद बॉलर के सर के ऊपर से बहुत ही बढ़िया तरीके से खेला है, मगर प्रोटेक्शन वहां पे साहिल खांबे के रूप में एक फील्डर वहां पे तैनात, और इसी वजह से मात्र एक ही रन पर सौरभ गवानकर को यहां पे संतोष करना पड़ेगा। सौरभ ने इस 1 रन के साथ अपना खाता खोला। जीतने के लिए 62 रनों की जरूरत, 24 गेंदे 62 रन। ये लीजिए, गौरव राहुल का यहां पे शो जारी हो चुका है। इसी खिलाड़ी के ऊपर सभी दारोमदार होगी। ये खिलाड़ी क्या करता है, पहली गेंद पर छक्का। पे हर गेंद को खास बनाना होगा। ओहो, मगर इस मरतबा हाफ ट्रैकर गेंद थी। टप्पा खाने के बाद तेजी के साथ बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे थे। लॉफ्टेड कवर ड्राइव बनाने की कोशिश टीम बल्लेबाज गौरव की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। सूरज की अच्छी वापसी। स्लोवर 1 गेंद उसे स्वीप में तब्दील कर दिया है। डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार गौरव के बल्ले से हवाई फायर, 6 रन। जाता तब तक वह असंभव ही लगता है। यहां पे ये काम करने की क्षमता, सलाहियत, काबिलियत जरूर इस बल्लेबाज में है। ये लीजिए, फिर से एक बार सीधे बल्ले से किसी भी फील्डर के को लिए कोई मौका नहीं। बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह यह सीधा चौका। के साथ शुरुआत की है, धमाका किया है। धमाकेदार और दमदार यहां पे शुरुआत। 30 गज के दायरे का पूरा फायदा उठाना है। इसी सोच के साथ, एक अच्छी सोच, अच्छा नजरिया। आपके विचार कैसे हैं, आपकी सोच कैसी है, ये इसके ऊपर पूरी तरीके से दारोमदार होती है। आहा, फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद के ऊपर चकमा दिया है। जब भी फुलर लेन की है तब गौरव ने उसका पूरा फायदा उठाया, और दोनों गेंदें जो कि हाफ ट्रैकर थी, ऑप्शन के बाहर लचाया था, और वहां से कट करने की क्षमता रखते हैं गेंदबाज सूरज, और फायदा यहां पे मिला सूरज को। अच्छा फिनिश किया इस ओवर को बिंदी गेंद के साथ, मगर उसके पहले 5 गेंदों में ही 17 रन उन्होंने खर्च कर चुके थे। हालांकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद था। हर ओवर में कम से कम 15.25 के औसत से यहां पे रन बनाने की जरूरत। 30 गज का दायरा यहां से हटने के बाद अब चौका यहां पे आना बहुत ही रेयर हमें देखने को मिलेगा, बहुत मुश्किल होगा। मगर हवाई फायर यहां पे अगर करेंगे, हालांकि दोनों भी बल्लेबाजों में वो ताकत, वो दमखम और वो जोश, वो खरोश जरूर है कि यहां से गेंदबाज के छक्के छुड़ा सकते हैं और सनसनाटी एक यादगार जीत दिला सकते हैं। सौरभ गवानकर के पास भी वो क्षमता, वो काबिलियत जरूर है। आज दोनों तरफ से तबले की तरह गेंदबाजों की छक्के छुड़ाने होंगे, बजाना होगा। पहले ओवर में हालांकि गौरव ने तो शुरुआत की है। जी हां, सौरभ भी यहां पे बड़े स्ट्रोक की तलाश में। ये लीजिए, पहली गेंद पर 1 बाउंस डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 4 रन।
करना चाहूंगा, क्योंकि आज मैं अक्सर कहता हूं कि आज जो एक ऊंचाई इस टेनिस क्रिकेट ने हासिल की है, इसमें आप जैसे दिलदार और दानशूर व्यक्तियों का बहुत बड़ा हिस्सा है। इस बीच एक सफलता अर्जित की है साहिल ने। सौरभ गवानकर आउट होने के बाद नए बल्लेबाज मीरज घरत पहली गेंद पर अक्रॉस द लाइन स्वीप करने की कोशिश कर रहे थे, अपने बल्ले को स्वैप किया था, मगर गेंद और बल्ले की शायद यहां पे कोई मुलाकात नहीं थी, मगर एक रन यहां पे जरूर मिलेगा। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 22 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। पहले ओवर में 17 रन आए थे, इस ओवर में चौके के साथ शुरुआत की थी, यानी मात्र 7 गेंदों में ही तकरीबन 21 रन जुटा लिए थे, मगर अब यहां पे थोड़ी देर के लिए ब्रेक लगाया है रनों की संख्या के ऊपर। जी हां, उड़ाया है, बहुत ही बढ़िया, लाजवाब ये स्ट्रोक। किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं, क्योंकि गेंद दर्शक दीर्घा के बाहर छेद छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 28 पर। मीरज घरत भी यहां पे बरसते हुए। जी हां, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद देखिए, जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास, यानी यहां पे गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि बल्लेबाज के दिल और दिमाग को उन्होंने पढ़ लिया था, उनके दिमाग में प्रवेश करते हुए जान लिया था कि अब यहां पे आने वाला स्ट्रोक किस तरह से खेलेंगे, और उसी के तहत यहां पे गेंदबाजी में परिवर्तन किया, ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, और इसी वजह से मात्र एक ही रन पर संतोष करना पड़ा। जी हां, एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश, राइट आर्म राउंड विकेट आए हैं, और ऑफ स्टंप के बाहर एक कोण बढ़ाने का प्रयास था साहिर खांबे का, मगर ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर भटके। अंपायर जी का इशारा वाइड का। जी हां, ये देखिए, बहुत ही बढ़िया स्ट्रोक जरूर है, मगर वहां पे फील्डर होने के बावजूद ताकत इतनी जबरदस्ती, प्रहार इतना लाजवाब था कि गेंद रुकने का नाम नहीं ले रही थी। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 6 रन, ये है ताकत इस खिलाड़ी। तो मैदानाच्या चौफेर खेळतोय, मग असं नाहीये की ऑप्टिकच्या चेंडूंना फक्त पूल मारता येतो, त्याला हा चेंडू डीप कव्हरला मारलाय। हे कमालीची बॅटिंग आज आपण गौरवच्या बॅट मधून पाहतोय। ओडीयू 12 गेंदे और 26 रनों की जरूरत। पहले 12 गेंदों में 36 रन बन चुके हैं। 36 रन, 18 रन की औसत से यहां पे रन बन रहे हैं। पहले ओवर में 17 रन आए, दूसरे ओवर में साहिल खांबे खर्चीले साबित हुए, काफी महंगे, क्योंकि उन्होंने 19 रन खर्च किए हैं, एक सफलता अर्जित की, मगर इस ओवर में हमें 2 छक्के और एक चौका देखने को मिला। कमाल की बल्लेबाजी, ताबड़तोड़ बल्लेबाजी, और मैच को जीतना है किसी भी हालत में। इसी एटीट्यूड के साथ, इसी अप्रोच के साथ यहां पे बल्लेबाजी हो रही है। अगर आप यहां पे 60-61 रन बोर्ड पर लगा सकते हो, तो हम भी उसे चेस कर सकते हैं। ये जज्बा और ये जुनून मुझे भी अच्छा लगा। मजेदार ये मैच, दिलचस्प मुकाबला देखने को मिलेगा। अब यहां पे 13 रन के औसत से रन बनाने हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं, मिथुन थड़े अपना निजी ओवर लेके आए हैं, गेंद को घुमाना जानते हैं। जी हां, ऑफ स्टंप के बाहर, और देखिए अनोखे अंदाज के साथ उस गेंद को मोड़ दिया था स्क्वायर लेग की दिशा में, मगर मैंने जैसे कहा कि यहां पे अब चौका लगाना बहुत ही मुश्किल होगा। सीमा रेखा पूरी तरीके से पैक हमें देखने को मिल रही है। डीप स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, उसी के साथ एक मिड विकेट, काउ कॉर्नर और एक लॉन्ग ऑन, यानी 5 फील्डर तैनात है उस सीमा रेखा के नजदीक चौके को बचाने के लिए, मगर इसके लिए कहां फील्डिंग लगाओगे। गौरव राहुल फिर से एक बार बरसे है, आगे आकर डांसिंग डाउन द विकेट, बहुत ही खूबसूरती के साथ मिडल ऑफ द बैट देखने को मिला। गेंद 6 रन के लिए।
आणि याच दरम्यान सन्माननीय नरेशजी धसाडे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वाह वाह वाह, बहुत ही बढ़िया बैक टू बैक, ये लगा गौरव राहुल के बल्ले से और एक छक्का. त्यामुळे तो एक्सप्लोजिव्ह खेळतोय. और फुल टॉस गेंद थी लेग स्टंप पर, मगर उसे एलिवेशन नहीं दे पाए. फ्लैट खेला, उसे समांतर खेला जमीन से, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया. फील्डर के हाथों में कैच और इसी के साथ एक बड़ा धमाका. अब यहां से मैदान से बाहर. नौ गेंदों का सामना किया, 34 रन अपने टीम के लिए जोड़े. वेरी वेल डन. तालियों की गड़गड़ाहट के साथ उसका इस्तकबाल यहां पे करते हुए उनके संग सहकारी दिखाई दे रहे हैं. सौरभ गवानकर ने 5 रन अपने टीम के लिए जोड़े. मीरज घरत एक छक्के के सहायता से 9 रन बनाकर खेल रहे हैं. इस बीच नए बल्लेबाज मंदार में भी वो ताकत जरूर है, मंदार में वो भी वो दमखम है. मजेदार मैच होगा. यहां से मैच किस की तरफ झुकेगा इसके बारे में बताना असंभव के करीब. फुल टॉस गेंद, मगर क्या यहां पे 6 मिलेंगे? जी हां, पूरे 6 रन मिलेंगे. गेंदे शेष. देखिए मैच कहां पे था और मैच कहां पे आ चुका है. ये होता है क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज कहा जाता है. फिर से एक बार पैर पकड़कर गेंदबाजी करने की कोशिश, मगर मंदार ने भी उसे बहुत ही बढ़िया तरीके से खेला था कारपेट के सहारे. अब मंदार जरूर खुश होंगे कि 1 रन तो यहां पे आया, क्योंकि एक रन से भी ये मैच को जीता जा सकता है. ये दोनों भी बल्लेबाज बखूबी जानते हैं. इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि अपने विचारों में ताकत रखो, अपने विचारों में ताकत रखो, आवाज में नहीं, क्योंकि फसल बारिश से होती है, बाढ़ से नहीं. यहां पे देखिए दोनों भी, इनफैक्ट मैं तो कहूंगा सारे बल्लेबाजों ने जिस अप्रोच के साथ, जिस एटीट्यूड के साथ और जिस आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी की है, तारीफ तो बनेगी. काबिल तारीफ बल्लेबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए. हालांकि इसके पहले सागर ने 29 रन अपने टीम के लिए जोड़े थे. उसी के साथ सुमित, नवजीवन दिगोड़ी के सुमित ने लगातार 3 छक्के लगाकर 23 रन अपने टीम के लिए बनाए थे और तूफानी बल्लेबाजी करते हुए एक अच्छा खासा टारगेट उनके सामने रखा था. पहली नजर में ऐसा लग रहा था कि यह मैच नवजीवन दिगोड़ी के पक्ष में ही जाएगा. 70-30 ऐसा मौका था, मगर अब यहां पे देखिए ये मैच पूरी तरीके से पलट चुका है और साई आवास के पक्ष में 70 और नवजीवन दिगोड़ी के पास 30 हम कह सकते हैं. इस तरह का ये नजारा हमारे सामने आता हुआ. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल. इस मैच में कौन जीतेगा, कौन हारेगा, इसके बारे में अनेक मर्तबा चर्चा होती है, अनेक मर्तबा क्विज को खेला जाता है, मगर ये बहुत ही अनोखा खेल है. इसके बारे में सही मायनों में प्रेडिक्शन लगाना बहुत ही मुश्किल. इस बीच अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं रोहित को अब चमत्कारिक गेंदबाजी करनी होगी. रोहित को अब यहां पे अलग कुछ हटकर करना होगा, हटकर सोचना होगा और उसे एग्जीक्यूट भी करना होगा. राइट आर्म ओवर द विकेट. ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद हालांकि बॉडी से बहुत दूर थी, शायद ये वाइड भी हो सकती है, ऐसा मीरज घरत के कुछ एक्शन से हमें नजर आया. मीरज घरत अपने साथी बल्लेबाज मंदार को बता रहे थे कि इस गेंद को छोड़ना चाहिए था, 1 रन मुफ्त का यहां पे मिला होता, एक गेंद भी बड़ी होती, मगर अपने आप को रोक नहीं पाए मंदार.
उनके रडार में थी, उसे खेलने में कामयाब तो रहे, मगर एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। अब 5 गेंदें बची हैं, जीतने के लिए 5 रनों की जरूरत। मगर देखिए 5 रन भी बचाए जा सकते हैं, ये सचिन रमेश तेंदुलकर ने हमें दिखाया था साउथ अफ्रीका के खिलाफ। इसी वजह से जी हां, इसमें दबा क्या हुआ है, क्या गेंद पैड से टकराई है शायद, जी हां, गेंद उनके शरीर से टकराकर ब्रश कर कर विकेट कीपर के हाथों में चली गई थी। इसका मतलब ये साफ है कि यहां पे बिंदी गेंद। रोहित की अच्छी वापसी, अच्छा कमबैक, मैच को अभी भी जिंदा रखा है, मैच को जीवित रखा है। 4 गेंदें जीतने के लिए 5 रनों की जरूरत। ओहो, ये लीजिए 100 सोनार की, 1 मंदार की गेंद, सीमा रेखा के बाहर 6 रन।